परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान। रुईखेड परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालं असून यावर्षी रुईखेड परिसरात उन्हाळी ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे। आता हे पीक कापणीच्या काही दिवसाच्या अंतरावर असल्यामुळे आता या पिकावर वन प्राणी खूप मोठ्या प्रमाणात पिकाचं नासधूस करत आहेत। शेतकऱ्यावर या वन्य प्राण्यामुळे खूप मोठं संकट आलं असून या वन प्राण्यांचा वन विभागाने उपाययोजना व पंचनामे करून आर्थिक नुकसानीची भरपाई द्यावी अशी शेतकरी मागणी करत आहेत। या झालेल्या नुकसानीची मदत द्यावी असं शेतकरी म्हणत आहेत। एवढे मोठे पीक उभे करून ते पीक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले असे वन्य प्राणी जर त्या पिकांची नासधूस करत असतील तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। सूर्या मराठी न्यूज साठी कुशल भगत, अकोट, अकोला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।